तर नमस्कार मित्रांनो, तर आम्ही सगळे मित्र चाललो गोवर्धन गोशाळा पाहू, जी की सिंधुदुर्गातली सर्वात मोठी गोशाळा. तर धुमाळे साहेबांनी आता एंट्री घेतलेली आहे गोवर्धन गोशाळेमध्ये आणि आता एक्सप्लोर करूया. आमच्याकडे दोन इंग्लिश बैल पण आणले आहेत. एकाचं नाव बच्चू, दुसऱ्याचं नाव चिव. सुरुवातीलाच एंट्रीला श्रीकृष्णाचं मंदिर उभारलं आहे. तेवीस एकर मध्ये चिन्मय विचार करतोय कुठे कुठे जायचंय, काय काय दिसणार आहे. खूप काय काय दिसतंय. सप्तधेनु मंदिर श्रीकृष्ण मंदिराच्या बरोबर उजव्या साईडला. गोवर्धन गोशाळा कोकण. अजून पण काही कामं चालूच आहेत. बांध जाता तो समजत नाही आता. बघ तिकडे या का, तिकडे छप्पर आता असताला. गायींचा गोठा नंबर 1. ही गोशाळा खूप आधीपासून, सध्या याची पुनरुभारणी केल्यामुळे फिरण्यासारख्या खूप काय काय गोष्टी इकडे बनवलेल्या आहेत. एकाच पुंगनूर गायीवरच या व्यक्तीचं प्रेम जास्त वाढलंय, बाकीच्यांना विचारत नाही. इकडे विचारो एक इम्पोस्टर राहते का, कोणी विचारणार नाही. इकडे परत चारा कापणीचा, चारा आणि गायींसाठीचा सगळा. तो चिन्मय का स्वतः म्हणतात दुसरो बैल खाई गेलो. वळू वळू ही गाय, ही कार्टून मधली गाय. ब्रश चिन्मय बघ, आंघोळ करून घे, काय असत तर सांग, रिव्ह्यू दे. साबण बिबन सोप्पा चांगला खायला.
एवढं आता फिरलाव आणि फोटो वगैरे काढलाव तेवढ्यात लागली भूक. तर हयच गोशाळेतच रेस्टॉरंट आहे म्हटलं थंय बघूया काहीतरी ट्राय करूया. ऑलमोस्ट असं सगळं फिरान झालेला जा. तर मेन एंट्रन्स काय येईल कारण की हयच समोर दुकान असा जा की इकडे दुधापासून बनवलेले जे काही बाय प्रोडक्ट्स असतात ते इकडे अवेलेबल आहेत. म्हटलं बघूया काय काय आणि काय नाही. आता लस्सी घेतला. एक काम कर साहेब जरा मोठे साहेब आहेत बासुंदी घेतली आणि ट्राय करू. लस्सी पिलो प्रँक. अरे बाबा नॅनो सायन्स लक्षात ठेव. ट्राय कर बासुंदी हा महिना राहतो काढ या काढ कुठे काढ पिळानी काढ दे का. तर हा ब्लॉग इथेच समाप्त होत आहे. ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.